मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आणि आज आपण ज्या नवीन एपिसोड आहे त्यामध्ये माहिती घेणार आहोत ती माहिती आहे गॅझेटची, म्हणजेच राजपत्राची. काय असतं गॅझेट, राजपत्र म्हणजे काय असतं, ही माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. ठीक आहे. आता पहिल्यांदा बघूया गॅझेट म्हणजे काय. गॅझेट ऑफ इंडिया हे भारत सरकारतर्फे प्रत्येक आठवड्याला प्रकाशित केले जाते. डिपार्टमेंट ऑफ पब्लिकेशन, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स यांच्यातर्फे सदर गॅझेट छापली जातात. गॅझेटमध्ये म्हणजेच राजपत्रामध्ये एकदा कोणती गोष्ट छापली गेली तर ती कायदेशीर आणि प्रमाणित मानली जाते. म्हणजे त्याचं महत्व आहे. राजपत्रामध्ये छापून येण्या अगोदर ते अचूक आहे की नाही याबाबत पडताळणी केली जाते. म्हणजे कोणीतरी दिलं म्हणून लगेच छापलं जात नाही, व्यवस्थित त्याची तपासणी केली जाते. आणि त्यामुळेच राजपत्र हे दोन प्रकारचे आपण नक्की असे म्हणू शकतो. एक म्हणजे सामान्य गॅझेट, जे आपण सामान्य माणसांकरता ज्या करता आपण गॅझेट हा शब्द ऐकतो तो म्हणजे सामान्य गॅझेट. तो सामान्य गॅझेट साधारणतः दर आठवड्याला किंवा एका विशिष्ट दिवशी, आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी तो छापला जातो. यामध्ये दोन्ही नावं जी आहेत ती नावं दिली जातात. म्हणजे आपण गॅझेट कशा करता ओळखतो ते म्हणजे नाव चुकीचं आहे ते बरोबर करण्याकरता आपण गॅझेटमध्ये छापून आणतो. आणि त्यामुळे एक गॅझेटच्या मदतीने दोन नावांमधला साधर्म्य दाखवणं की ते एकाच माणसाच्या संदर्भात आहे. म्हणजे समजा धरून चला मुहम्मद आणि महम्मद, उच्चार एकच आहे पण लिखाणामध्ये फरक आलेला आहे. कारण ते एकात यू आहे एकात ए आहे. मग हे दोन्ही नावं जर एकाच माणसाची असतील पण त्याचा कुठे आधारमध्ये वेगळंच आहे, पॅन कार्डमध्ये वेगळं आहे, पासपोर्टमध्ये वेगळं आहे, असे विविध प्रकारचे उच्चार आणि लेखांमध्ये जर फरक आहे. उदाहरणार्थ सांगतो, मराठीमध्ये पण ही गंमत जमत बऱ्याच वेळा होते. संदीप या शब्दात पुन्हा संदीप तर SANDIP पण लिहितात, SANDEEP पण लिहितात. EEP लिहिणारा आणि IP लिहिणारा यामधला गोळ म्हणजे काही गोष्टी DIP नी होतात, बऱ्याचशा गोष्टी DEEP नी लिहिल्या जातात. आणि मग काय होतं की सर्टिफिकेट मिसमॅच असेल तर पासपोर्टला अडचण येते, किंवा उच्च शिक्षणाच्या वेळेला किंवा बाहेरच्या परदेशात शिक्षणाच्या वेळेला त्याला ती अडचण येते. आणि म्हणून ते गॅझेट गरजेचं असतं. एक भाग. आता सामान्य स्वरूपात या गॅझेटचा हा फायदा असा असतो की त्याला दोन्ही कडचे म्हणजे जी काही नाही तर त्याला आधार चेंज कर, हे चेंज कर, ते चेंज, त्यापेक्षा दोन्हीकडचे जे आहेत ते तसे ठेवून राजपत्राच्या मदतीने हे दोन्ही माझेच आहे हे दाखवण्याकरता त्याला तो उपयोगी होतो. म्हणून ते राजपत्र हे जसं सामान्यांकरता आहे तसंच आवश्यकतेनुसार महत्वाच्या बाबी करता सुद्धा कोणत्याही दिवशी ते छापलं जातं. म्हणजेच राजपत्र हे कशा करता हे लक्षात घ्या. राजपत्र मध्ये सरकार पक्षाच्या नोटिसा, निर्णय आणि धोरणे ही सर्व छापून येत असतात. आणि ती तशी छापून येत असल्या कारणाने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रेस या अधिकृत छपाई कारखान्यामध्येच सदर राजपत्र प्रकाशित केले जाते. म्हणजे कुठल्या तरी प्रिंटिंग प्रेसमध्ये त्याची छपाई नाही होत, परवानगी नाही त्याला, गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेसमध्येच होतं. आणि गव्हर्नमेंट गॅझेट मध्ये ऑफिशियल गॅझेट, ऑफिशियल जर्नल, ऑफिशियल न्यूजपेपर आणि ऑफिशियल बुलेटिन याचा समावेश असतो. सामान्यकरता आपण साधा विचार करायचा झाला तर गॅझेट हे काय आहे हे एवढं मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे गॅझेट खास करून सामान्य माणसांकरता नाव बदल करण्याकरताचा भाग असतो. मग ते करत असताना त्याकरता काय काय लागतं हे पण तुम्हाला सांगून टाकतो. गॅझेटमध्ये समजा नाव चेंज करायचं असेल त्या एक ॲफिडेव्हिट लागतं की बाबा का फरक झालेला आहे किंवा का बदल झालेला आहे, चूक कुठे आहे. त्यानंतर फोटोग्राफ लागतो. त्यानंतर वर्तमानपत्रामध्ये त्याचं छापून आलेलं, 2 वर्तमानपत्रामध्ये त्याला छापून आणावं लागतं. ते म्हणजे ती नोटीस आणि असं सगळं झाल्यानंतर ते राजपत्र
छापून नेण्याकरता म्हणजे गॅझेटमध्ये छापून नेण्याकरता योग्य होतं. त्याचे जर काय शुल्क आहे ते शुल्क भरलं की गव्हर्नमेंट गॅझेट ज्या वेळेला छापलं जाईल त्यावेळेला त्यात त्याची नोंद होते. मग ती नोंद झालेल्या राजपत्रित तो जो कागद आहे ते अटॅच करून घेतलं की प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला त्या तुमच्या दोन नावांमधले जो फरक दिसतो तो फरक त्याला सपोर्टिंग म्हणून हे डॉक्युमेंट असतं. हे राजपत्र हे आणि हे दोन्ही माझीच नाव आहेत बघा या राजपत्रामध्ये दिलेले. ह्या करता ते राजपत्र फार महत्वाचं असा दस्तऐवज आहे आणि तो दस्तऐवजचा उपयोग पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. मला वाटतं साध्या आणि सोप्या भाषेमध्ये गव्हर्नमेंट खास करून गॅझेट म्हणजेच राजपत्र म्हणजे काय याची माहिती तुम्हाला मी दिली. तुम्हाला ती नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे. जर आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि माझं हे चॅनल सातत्याने त्याचे वेगवेगळे असे व्हिडिओज बघायला विसरू नका. तुम्हाला काही वाटलं तर ते कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत नक्कीच वाट पहा. तिथपर्यंत जय हिंद, अलविदा, नमस्ते.